उत्तम मध्यम भोग भोगिती. कारण त्यांना पापही कळत नाही आणि पुण्यही कळत नाही. कारण ते योनी कशी जे त्यांनी कर्म केले आहे ते भोग भोगण्यासाठी योनी आहे. परंतु मनुष्य योनी अशी आहे त्याला अधिकार आहे. तो अधिकारच तो आहे. त्याला अधिकार आहे कशाचा? तर हे कर्म बी करण्याचा, कर्मातनं मुक्तही होण्याचा अधिकार आहे. आणि त्याला या ठिकाणी भगवंताला ओळखण्याचा सुद्धा अधिकार आहे. म्हणून नाथ महाराजांनी आम्हाला उपदेश केला यात किंवा सांगून दिले की ओळखीला हारी साठविला पोटी होता त्याची भेटी दुःख कळीचे. पहा, आता भगवंताची जर आपल्याला भेट झाली तर आपले दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती होती. परंतु देव कुठं आहे हा आपल्याला मेळच लागत नाही महाराज. परंतु समर्थ सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आले. समर्थ सद्गुरू दादा आपल्या जीवनामध्ये आले आणि तुम्ही त्या सद्गुरूंचा अंगीकार केलाय. काय तुम्ही त्या सद्गुरूचा अंगीकार केलाय म्हणजे तुम्ही अनन्य झाला. कुणाला? सद्गुरूला. कारण सद्गुरूने खूप मोठी तुमच्यावर कृपा केली. आणि कारण मनुष्य देह खूप दुर्मिळ आहे. कारण बहुता सुकृते नरदेह लादला भक्तिविना गेला आदोगती. की बहुत सुकृताने हा नरदेह प्राप्त झाला आपल्याला आणि त्यानंतर तुम्हाला त्याचं महत्व समजलं नाही का? किंवा तुमच्या काहीतरी पुण्याचा गाठोडा असेल. कारण बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठला आवडी. तुमचं सुकृत पाठीशी बळकट होतं म्हणून समर्थ सद्गुरू तुमच्या जीवनात आले महाराज. पण समर्थ सद्गुरू जीवनात जरी आले तर काहींना तर सद्गुरू समजत नाही. परंतु मायबाप तुम्ही खूप मोठे भाग्याचे आहोत. तुम्ही समर्थ सद्गुरूंना ओळखलं आणि समर्थ सद्गुरूंना ओळखून जे त्यांनी तुम्हाला प्रसाद दिला त्याचा तुम्ही अंगीकार केला. आणि अंगीकार केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही त्याला म्हणजे नाही का स्वीकार करून त्याचा जे सद्गुरूने तुम्हाला तत्व दिलं, जे काही तुम्हाला सद्गुरूने सांगितलं की बाबा की तू ह्या नामाचं काय कर, चिंतन कर, नामस्मरण कर. आणि तुम्ही खरंच ते जाणून घेतलं. मी खरंच म्हणजे असं वाटतं की खरं तुम्ही भाग्यवान आहात. कारण ही गोष्ट सहज कुणाला मिळत नाही. मिळली तर कळत नाही, कळली तर गिळत नाही, गिळली तर पचत पण नाही महाराज. एवढं सोपं नाही. कारण हे वाघिणीचं दूध आहे. कारण वाघिणीचं दूध म्हणजे ते कशाच्या पात्रात राहतं तर सोन्याच्याच पात्रामध्ये थांबतं. कारण इतर पात्रामध्ये ते राहत नाही. कारण ते पॉवरफुल असतात, त्याला छिद्र पडतात महाराज. तसं आपलं अंतकरण कसं असतं तर ज्या ठिकाणी सात्विक अंतकरण असतं त्या ठिकाणीच हा बोध ठसला जातो महाराज. आणि हे तुम्ही खरंच त्याचा स्वीकार केलाय. परंतु हा आपण स्वीकार केलाय खरा, परंतु हा आपल्याला तो पचला पाहिजे. पचला पाहिजे म्हणजे याचा अर्थ की आपण त्याच्याशी समर्पित सतत राहिलं पाहिजे. सतत त्याच्याशी कसं राहिलं पाहिजे? आपण अनन्य राहिलं पाहिजे. आपण कसं म्हणजे की सन्मुख राहिलं पाहिजे. म्हणजे सतत त्या भगवंताच्या नामस्मरणात राहिलं पाहिजे. म्हणून आपल्याला ह्या ठिकाणी जर समर्थ सद्गुरू जर जीवनात नसते तर आपल्याला हरी समजला असता का? आणि तुम्हाला आता खरा हरी समजला. हरी कुठे आहे? कारण हरीच आपल्या हृदयात आहे. कारण देव आहे, देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. देव नटला नाना परी भरून उरला चराचरी. पा हे देव सर्वांच्या हृदयामध्ये आहे, चराचरामध्ये आहे. आणि त्या भगवान परमात्म्याचं दर्शन आपल्याला ज्यावेळेस आपली साधना होती, ज्यावेळेस आपलं चिंतन होतं, त्यावेळेस आपलं अंतःकरण कसं
आपल्याला त्या ठिकाणी ठसतो आणि ठसल्यानंतर आपल्याला त्या भगवान परमात्म्याचं काय होतं, दर्शन होतं. म्हणून नाथ महाराज म्हणतात, ओळखीला हारी साठणीला पोटी, होता त्याची भेटी दुःख कळचे. मग तो हरीला आधी ओळखायचा महाराज, आधी ओळखायचा आणि मग साठवायचा. मग साठवायचा कसा, तर रोज थोडं थोडं चिंतन आपल्याला करायचं. थोडं थोडं म्हणणं म्हणजे की रोज सतत त्याचं नामस्मरण आपण केलं पाहिजे आणि नामस्मरण केल्याने तो साठतो. साठलं की काय होतं, आपलं अंतःकरण शुद्ध होतं. कारण आतमध्ये आपले जे षडविकार आहेत ते षडविकार त्या भगवंताची आणि आपली भेट होऊ देत नाहीत महाराज. कारण तो आतमध्येच आहे, परंतु त्याला आपल्यापाशी जागाच नाही. कारण तुकोबाराय सुद्धा म्हणले, देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयता आला घर पुसून. की ते काय म्हणले की देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयता आला घर पुसून. तुकोबाराय दारोदारी फिरत होते महाराज. परंतु हा समाज कशाने, विषयाने अंध झालेला नाही का, त्याची दृष्टी कशी झालेली, बद्ध झालेली, त्याचा अंतःकरण विषयाने गच्च झालेलं. म्हणून तो जीव काय म्हणायचा, देवना लगे, देवना लगे, साठवणीचे रुतले जागे. आमच्यापाशी देव ठेवायला जागा नाही महाराज. आपण खरं भगवंतानेच आपल्याला जागा दिली, आपण त्याच्याच विश्वामध्ये आपण राहतो, त्यानेच हा देह दिलाय, त्याच्याच ह्याच्यामध्ये आपण राहतो. आणि आपण काय म्हणतो, देव ना लगे, देव ना लगे, साठवणीचे रुतले जागे. देवाला म्हणजे आपल्याकडे सर्व काही प्रापंचिक गोष्टी ठेवण्यासाठी आपल्याकडे जागा आहे, सगळे विषय ठेवण्यासाठी आपल्या अंतःकरणामध्ये जागा आहे आणि देवालाच फक्त जागा नाही महाराज. परंतु ही गोष्ट समजून घ्यायची आपल्याला. हा परमार्थ करत असताना ही गोष्टी खूप म्हणजे नाही का समजून घेण्याच्या असतात. त्यासाठी आपल्याला सत्संगाची खूप गरज आहे, कीर्तन प्रवचन ऐकण्याची गरज आहे. आणि ते कीर्तन प्रवचन ऐकत असताना खरंच आपल्याला त्या बारकावे सापडतात की आपण कुठपर्यंत आहोत, आपला मार्ग कुठपर्यंत आहे, आपल्याला कुठपर्यंत वळीमा लागतो, हा आपला आपण तपासून घ्यायचा असतो महाराज. ह्या वारीमध्ये आल्यानंतर, कीर्तनाला गेल्यानंतर, सत्संगाला गेल्यानंतर. कारण सत्संगाचा खूप मोठा आघात आहे आणि सत्संगाला आल्यानंतर आपल्याला काय होतं, आपल्या साधनेला गती भेटती, वाव भेटतो आणि मग त्या ठिकाणी आपल्याला आनंद भेटतो महाराज. आणि कधी साधना वाढल्यावर, सत्संग झाल्यावर आणि सतत त्याचं चिंतन केल्यावर, वाचन केल्यानंतर, थोडं ते आत्मसात केल्यानंतर, त्याचं मनन झाल्यानंतर, सतत 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 त्याचा आपण ध्यास केल्यानंतर ते काय होतं, आत्मसात होतं आणि ते गळी उतरतं महाराज. आणि गळी उतरलं का नाही, हळूहळू काय होतं, भौतिक जगाचा आपल्याला विसर पडतो. आणि भौतिक जगाचा विसर ज्या वेळेस आपल्याला पडतो, आपल्या अंतःकरण स्थितीमध्ये विषय राहत नाहीत महाराज. आणि त्या ठिकाणी आपलं अंतःकरण काय होतं, वाळवंटासारखं होतं. वाळवंटात काय असतं महाराज, काहीच नसतं त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी तसं अंतःकरण होतं महाराज. आणि तसं साधूचं अंतःकरण असतं, तसं दादांचं अंतःकरण होतं वाळवंटासारखं. म्हणून ते सतत आनंदामध्ये होते पहा. कारण विषयाचा लवलेश त्या ठिकाणी नव्हता. आणि मग त्या ठिकाणी भगवंत आपल्याला भेट देतो. म्हणून ओळखीला हारी साठवीला पोटी, होता त्याची भेटी दुःख कहीचे. मग दुःखच नाही, मग दुःख कुठले आपल्याला, जन्म मरणाचं दुःख खूप मोठं भयंकर आहे. आपण त्याच्यावर कधीच विचार करत नाही, कधी कल्पना पण करत नाही. आपण ऐकतो, जन्मतोय, मरतोय, आपण तडाखा चाललाय महाराजाच्यावर, आपल्या ऐकण्याचा तडाखा चालला, पण त्याच्यावर खूप खोल विचार करा. कारण सदसंत प्रत्येक ह्याला सांगतात की शनोशनी हाची करावा विचार, करावया पार भव शुंदू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्यकात काळ सावधान. ह्या ठिकाणी आपल्याला सावधान करतात, पण सावधान जर आपण होत नसेल तर काही उपयोग नाही. कारण ते सांगतात की तो जीव कसा जातो, अधोगतीला जातो. म्हणून सावध होणी भजनी लागा, देव करा कैवारी. ते सावध व्हायचं, या ठिकाणी आपल्याला सावधान व्हायचं. या जादू केले सद्गुरूंनी आपल्याला. सावधान जर झालं तर काय होणार, आपल्या जीवाचं कोट कोट कल्याण होणार आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात इथं, नर अथवा
नारी हो का दुराचारी. काय सांगितलं? नर असू द्या, नारी असू द्या, दुराचारी असू द्या. काय सांगितलं? नर स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, किंवा दुराचारी दुष्ट पापी असू द्या, पण त्याने जर नामस्मरण जर केलं तर तो कसा होतो? पवित्र होतो. पहा, आणि एकमेव साधन ह्या त्रिभुवनामध्ये नामस्मरणासारखं कुठलंच साधन नाही महाराज. कारण हे कलियुग आहे. पहा, कलियुगामध्ये हे खूप मोठं भयंकर वाद आहे. ह्याच्यामध्ये नाही का कधी असं जरी आपण नामधारक झालो, जर साधनेवर नसलं तर कधी आपल्याला हे वार उचलून कुठं नेऊन टाकल ते सांगू शकत नाही महाराज. पण त्यासाठी आपल्याला साधना खूप गरजेची. सतत त्याचं नामस्मरण जर केलं, बोधा जर आणून राहिलं तर काय होतं महाराज? किती बी वार येऊ द्या, तुम्ही सांगा, आपलं फाउंडेशन जर पक्का असेल तर किती बी वादळ येऊ द्या, ते फाउंडेशन हलत नाही महाराज. आणि तसं हे साधनेने आपल्याला फाउंडेशन पक्क करायचं म्हणजे आपला अंतःकरण स्थिती पक्की करून घ्यायची. मग अंतःकरण स्थिती आपली जर आपण पक्की करून घेतली तर आपल्याला ह्या जगामध्ये बरेच सांगणारे असतात, अरे त्याच्यामध्ये काही खरं नाही, तुम्ही इकडं चला, तुम्ही तिकडं चला, तिकडं लय असा आनंद आहे, तसा आनंद आहे. पण नाही महाराज, तुम्ही हा बुद्धीला फाटा फुटतो म्हणजे याचा अर्थ आपलं फाउंडेशन पक्का नाही. तुम्ही त्याच्याशी किती आनंद झाला, किती समर्पित झालं, तुम्ही परमार्थ करता कशासाठी? नाही का की उद्धारासाठी करता का लौकिकासाठी करता? या गोष्टी पण खरंच खूप महत्वाच्या आहेत. पण लौकिक जर सोडलं आणि उद्धारासाठी जर केलं तर आपण कुठंच भरकुटू शकणार नाही. तुम्हाला मी उपदेश म्हणून करणार नाही, कारण माझा अधिकार नाही तो उपदेश करण्याचा, मग तो अधिकार संतांचा आहे. पण तो निरोप मात्र मी माझ्या मुखातनं जे काही बोलणार असतं ते दादा बोलतात, ताई बोलतात, माझे बाबा बोलतात. कारण तुम्ही मी माझ्या सकट आपण सर्व आपल्या बाबांची दादांची लेकरं आहेत. त्यांना वाटतं का आपल्या लेकराचं वाटोळं हो कधी म्हणून? कधीच वाटत नाही. आपल्या आईला वाटतं का आपल्या लेकराला म्हणजे हाल म्हणजे त्याचा हाल होत असं वाटतं का? नाही. ती आई काय करते? त्याच्या संरक्षणासाठी खूप प्रयत्न करत असते. पहा, परंतु ते मूर्खच असतं, अज्ञान असतं. परंतु माझा पण तुम्ही खरंच समजून घ्या की खरंच एवढा मोठा आनंद आहे, एवढं मोठं समाधान आहे की त्या नामस्मरणाने ना हा जीव कसा होतो? सुखरूप होतो. म्हणून की तो हरीला आता आतमध्ये साठवायचा आहे. पहा, आणि जोपर्यंत तुम्हाला आतमध्ये तुमच्या हरीची ओळख होत नाही तोपर्यंत तुम्हाला बाहेरचा हरी कळणार नाही. कारण त्याला आतमध्ये साठवा. कारण आत आनंद झाला तर महाराज इतका आनंद त्या जसं नाही का साखर गोड आहे, साखर गोड आहे, गोड आहे पण गोडच आहे, पण त्याचं वर्णन शब्द रूपात नाही करता येत. पण ते खाऊन जर चाकली तर लक्षात येतो खरंच साखर किती गोड आहे. तसं नाम हे कसं आहे, अमृतावाने गोड नाम तुझे देवा, नाही का की अमृत ही पेक्षा गोड आहे. मग अमृत किती गोड आहे? पहा, अमृत किती गोड आहे, पण अमृतापेक्षा त्याची चव गोड आहे. पण ते कधी कळणार आपल्याला? ज्यावेळेस आपण ते सेवन करू. काय ते जोपर्यंत म्हणजे आपल्या गळी उतरत नाही, जोपर्यंत आपल्याला पचत नाही तोपर्यंत आपल्याला ते गोड लागत नाही. म्हणून त्याच ठिकाणी सांगतात की नर अथवा नारी हो का दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र तो. पहा, जो मुखाने हरी नाम घेतो का नाही त्याला नाथ महाराज सांगतात की तो पवित्र होतो. धन्य त्याची माय नाही ओळखीला हरी साठवीला पोटी होता त्याची भेटी दुःख कैचे, नर अथवा नारी हो का दुराचारी हरी मुखी गाता पवित्रते. पवित्रते कुळ. पुढे जाऊन सांगतात की पवित्रते कुळ धन्य त्याची माय हरी मुखे गाय नित्य नेमे. कोण नित्य नेमाने हरीचं नाम गातो की त्याने नाथ महाराजांनी त्या ठिकाणी त्या पवित्र कुळ सांगितलं त्या ठिकाणी. आणि धन्य त्याची माय, त्याच्या माईला धन्यता दिली, त्याच्या आईला धन्यता दिली आणि तोच नित्य नेमाने नामस्मरण करतो महाराज.
तर नाथ महाराज या ठिकाणी म्हणतात की पवित्र ते कुळ धन्य त्याची माय हरिमुखे गाये नित्य नेमी. पुढे जाऊन ते सांगतात की हे एवढं पवित्र कुळामध्ये त्याच्या आईला धन्यता दिली आणि तो नामस्मरण करतो. पण पुढे जाऊन त्यांनी सांगितलं काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा येथे म्हणजे जर नामस्मरण करून जर आपल्याला काम जात नसेल, क्रोध जात नसेल, लोभ जात नसेल तर ते नामस्मरण आपल्याला पचनी पडलं नाही. कारण त्या ठिकाणी सांगतात महाराज तो अधिकारी नाही. कशाचा? तो परमार्थाचा अधिकारी नाही. मग आपल्याला ते घालवायचे महाराज. पण ते कशाने जात? आपल्याला नामस्मरणाने जात. कशाने? नामस्मरणाने जात. म्हणून महाराज नामस्मरणामध्ये आपलं खरोखर हित आहे. इतर ते करावे देवाचे चिंतन. काय की सतत आपलं हित कशामध्ये आहे? तर भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. तर आपण सतत नामस्मरण केलं पाहिजे. परत हा जन्म नाही महाराज आपल्याला. कारण शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली यावर फेरा पडे. याच जन्मी वळकी करा आत्मराम संसार संभ्रम भोगू नका. संसारी असावे आसनी नसावे भजन करावे वेळोवेळा. नामदेव महाराज या ठिकाणी सांगतात की शेवटची पाळी शेवटच आहे आज हा. कारण परत आपल्याला मनुष्य जन्म नाही. कारण 100 वर्ष आपल्याला सांगितलं अल्पाविष्य काय अल्पाविष्य मानव देव शतगणिते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाय राम राम स्मरण. म्हणजे ते काय सांगितलं त्यांनी की अल्प आयुष्य आपल्याला थोडंच आहे. जरी 100 वर्षाची गणना जरी केली असली तरी 100 वर्ष माणूस टिकत नाही महाराज. पुन्हा कोण 60 मध्ये जातो, कोण 50 मध्ये जातो, कोण 80 मध्ये जातो, तर कोण मध्ये 40 ला जातो, तो कोण 30 ला, तर कोण उपजतच मरतो, तो कोण गर्भातच मरतो. म्हणजे घडीचा भरवसा नाही, क्षणभंगुर नाही भरवसा. कोण दिवस येईल ना कसा क्षणभंगुर नाही भरवसा नाही द्यायचा आहे भरवसा. कोण दिवस येईल कायसा नाही गेलं वारे सावध तोडा माय आशा. काही न चले मग पुढे गळा पडेल फासा. पुढे हुशार आहे त्वरा. हा मला प्रमाण आठवना. परंतु ते पुढे येतं पुढं. कारण की हा देहाचा आपल्याला भरवसा नाही. कारण घडी घडीला हा आपल्याला काळ टापलेला आहे. कारण घडी घडी काळ वाटे याची पाहे अजून किती आहे अवकाश. किती अवकाश आहे. पण नाथ महाराज पुढे सांगतात हाची अनुताप घेऊन सावधान काहीतरी मदत करी म्हणा. अनुताप झाला पाहिजे महाराज आपल्याला. पण अनुताप होत नाही. अनुताप झाला पाहिजे. काय अनुताप झाला पाहिजे. अनुतापावीचा भाव काहीचा नाही. अनुभव पाये शोधून या. अनुतापावीचा भावच राहत नाही. पश्चाताप झाल्याशिवाय माणसाला विवेकच जागा होत नाही. चोरी गेली या पर्याकडे चोरी गेली आपल्याला. पण आपल्याला चोरी पचनी पडली तर गोड लागते. पण चोरी जर नाही पचनी पडली तर आपल्याला वाटतं आपल्याला पाप लागत. मग तिथं आपला विवेक जागा झाला. मग ह्याचा आपल्याला काय झाला पाहिजे? अनुताप झाला पाहिजे. तसं अनंत एवढे फिरून आलेला हा जीव ह्याचा पण आपल्याला अनुताप झाला पाहिजे. येथे मुख्य पाहिजे अनुताप. हा त्या अनुतापाचे स्वरूप कैसे? नित्य मृत्यू लागला समीप नमाने अल्पदेशी चिरंजीव हा मृत्यू काय झाला आपल्याला सतत पाठीमागे लागलेला आहे. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू अटळ आहे. कारण पण आपल्याला त्या मृत्यूचं काय झालंय? विस्मरण झालंय. परंतु तसा जर बारीक विचार केला मृत्यू आपला एक गुरुच आहे बरं का. पण आपण समजून घेतला पाहिजे. कारण मृत्यू जर आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला तर आपलं सतत नामस्मरणावर लक्ष जातं. कारण असं विचार येतो आपण एक ना एक दिवस जाणार आहे या ठिकाणी. ते सर्व जग सोडणार आहे. त्या दृष्टीच्या आड होणार आहे. मग आपण काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरणाचं गडूळ आपण बांधलं पाहिजे. कारण तुम्ही सांगा तुम्हाला आता इथनं
मुंबईला जायचंय, पण सकाळची 6ला गाडी. मग तुम्हाला 6ला गाडी जायचं म्हणल्यावर तुम्ही त्या ठिकाणी किती वाजता गेला पाहिजे? 5 वाजता गेला पाहिजे. पण 5 वाजता जात असताना काय आपल्याला सगळी बॅग बिग भरून तयार ठेवली पाहिजे, तरच आपल्याला एसटी सापडल. पण तुम्ही जर आता एसटीने 6ला एसटी तुम्ही निघला घरनं 6 वाजता, एसटी सापडेल का महाराज? नाही सापडणार. तसं आपला ती तरी टायमिंग दिलेला आहे, ते तरी टायमिंग माहिती, पण मृत्यूचा टायमिंग आहे का आपल्याला माहिती? मृत्यूचा कसला टायमिंग माहित नाही आपल्याला. जन्म तारीख सांगता येईल, पण मृत्यूची तारीख आपल्याला सांगता येत नाही. म्हणून आपल्याला समर्थ सद्गुरूंनी जागा केलेले. मग जागा कसं व्हायचं की मृत्यू आपल्याला अटळ आहे, आपल्याला जायचं एक ना एक दिवस. मग आपण तयारी केली पाहिजे. मग कशाची तयारी केली पाहिजे? प्रपंचाची नाही महाराज, प्रपंच हा होणार आहे तो प्रपंच. कारण तो कसा आहे, पारतात आहे, तो होणारच आहे, त्याला करायची गरज नाही. कारण मी आता इथं जरी गप्पा मारत असले तरी परीक्षा तिकडं वाट बघते, कारण ते होणार, जावंच लागणार आहे तिथं. पण हे तातडीने करावं लागणार आहे, कारण आपल्याला या तिथनं सुटायचंय महाराज. आणि एकमेव एवढं स्टेशन आहे आपल्याला सुटण्यासाठी, कारण हा देव आपल्याला स्वतंत्र दिले. मग अशी दिले एकानेच मी म्हणलं की बलक चिवचिव करत होते. एकाने ते चिवचिव करत असताना मी त्यांना पाहिलं, तर मी म्हणलं त्यांना पण नाही का, त्यांना पण आनंद झाला असेल, पण बोलता येईना, पण जीव तो बंधनात आहे. पण आपण खरं मुक्तोय तसं, पण आपण काय केलंय, बांधून घेतलंय. पण तसं आपल्याला सद्गुरूंनी मुक्त केलंय, पण सुटलं का नाही? पण आतून सुटायचंय बरं का, बाहेर नाही, आतून सुटायचं. जोपर्यंत आपण आतून सुटत नाही तोपर्यंत आपल्याला आनंद प्राप्त होत नाही. कारण तो जीव कसं बंधनात अडकलेला ना, आपल्याला स्वतंत्र या. ज्यावेळेस आपण आतून सुटतो तो त्यावेळेस आपल्याला खरंच तो आनंद प्राप्त होतो. म्हणून सगळ्यांनी आपल्याला या ठिकाणी ते देवाला ओळखायचे, त्या भगवंताला ओळखायचे, आणि आपण खरं पंढरीला चाल. मला तर असं विशेष वाटतं की मग मी विचार करते की ज्याच्यापाशी नाम नाही ना, त्यांची वारी तर फुकटच आहे, नुसती चालली असं वाटतं मला. म्हणजे माझं वैयक्तिक मत म्हणते की फुकटच वारी चालली. काय होते, देवाचा त्याचा मेळ नाही. हे जातो वारीला, तिथं दर्शन घेतो, चंद्रभागेत आंघोळ करतो आणि येतो, आणि गावभर तोंडी पिटतो, मी वारी केली वारी केली वारी केली, आणि येतो. काय त्याच्या पदरात पडलं सांगा? परंतु ही वारी अशी आनंद वारी आहे, वैराग्य वारी आहे, आणि मुक्तीची वारी आहे. कारण या ठिकाणी आपल्याला काय भेटलेले, नाम भेटले, आणि आपण हरीला ओळखलेले. आणि जोपर्यंत आपण हरीला ओळखत नाही तोपर्यंत आपली वारी सफल होत नाही. मग वारी कुठली खरी? वारी आपल्याला पण समजली पाहिजे. वारी जन्म मरणाची वारी ही बात करायची आपल्याला. पण वारी खरी आपल्याला, खरा देव आपल्याला शोधायचा आहे, खरं आपल्या पंढरपूरला जायचंय. आता आपण पंढरपूरला चाललोय, हे आपल्याला करायचंच आहे. परंतु खरी पंढरी आपण समजून घेतली पाहिजे. तर काय ही पंढरी? आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. पहा, ही पंढरी आपल्याला समजून घ्यायची, आणि त्या आत्मारामाची आपल्याला ओळख करून घ्यायची. आणि म्हणजे ह्या जन्माला आल्यानंतर त्या पंढरीला जाता आलं पाहिजे, म्हणजे त्या स्वरूपाला मिळता आलं पाहिजे, तरच आपल्या जीवनाचा आलेल्याचं सार्थक आहे महाराज. कारण ह्या जन्मात आल्यानंतर स्वरूपाला मिळता येतं, देवाला मिळवता येतं, आपल्या स्वतःची ओळख करून घेता येते. मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो, काय करायचे, कुठे जायचे, ह्या गोष्टीचा आपल्याला काय होतो, निवाडा होतो. कारण या ठिकाणी मी तो हा विचार विवेकी शोधावा, गोविंदा माधवा याच देई. माऊली म्हणतात की मी तू हा विचार विवेकी शोधावा, विवेकाने शोधायला सांगितलं. गोविंदा माधवा याच देई. या देहामध्ये आल्यानंतर मी कोण, तू कोण, याचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे महाराज. म्हणून समर्थ सद्गुरू तुमच्या जीवनामध्ये आले, पण इथं खूप मोठे बारकावे. मी कोण, मी कोण, मी आहे, मी कोण, करा विचार. म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा, मी कोण आहे, मी कोण आहे, मी कुठून आलो, मला कुठं जायचंय, नेमकं करायचंय काय, काय करायचं या ठिकाणी. ह्या ठिकाणी आल्यासाठी खरंच ह्या ठिकाणी आपल्याला भगवंताने भक्ती करण्यासाठी हा देह दिला.
देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फटाबादिकेचा. हा देह भजनासाठी दिला पण आपण काही चाललंय भोजनासाठी चालला. म्हणजे त्याचा अर्थ उठून साठून आपल्याला संसाराची चिंता आहे. हे डोक्यामध्ये सतत त्या संसाराचं चिंतन आहे महाराज. परंतु भगवंताचं चिंतन जर केलं तर चिंता ती निमाली, चिंता ती वाढती, चिंता ती मरती. पण ती चिंता जरी एकदा मरली का नाही महाराज, कारण संतांचे चरण लागता सहज वासनेची बीज चळून जाईल. का संतांचं चरण जर आपल्याला प्राप्त झालं रुजलं तर ती वासना कशी होती, ती जळून जाती. मग ती वासना कशी होती, हरिरूप होती. मग ती हरिरूप जर झाली तर मग नाथ महाराज या ठिकाणी सांगतात इच्छा ती जवळी हरीचे चरण आणि सर्व नारायण देतो तुझ. काय इच्छा पण कशाची करा, हरीच्या चरणाची करा, संतांची इच्छा करा. सद्गुरूच्या म्हणजे त्या चरणाची जर आपण इच्छा केली, त्याला जर प्राप्त झालं तर काय होते, आपली विषय रूपी वासना मरून जाते. कारण ती वासना आपल्याला मारायची, ती वासना आपल्याला भाजायची. कारण बीज भाजणी केली नाही पुन्हा जन्म मरण आंबा नाही. कारण ती एकदा तांदळाची लाई झाल्यानंतर ते उगवतं का महाराज, नाही उगवत महाराज, ती लाई उगवत नाही. जसं नाही का, मग तसं आपल्याला या ठिकाणी काला करायचा आहे. जसा दही भाताचा काला असतो महाराज, तसा जीवाशिवाचा आपल्याला काला करायचा आहे. आणि जोपर्यंत आपला काला होत नाही तोपर्यंत आपली वारी पोच होत नाही. पण या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, तो काला करायचा आहे. आणि ते तत्व काला करण्यासाठी साधन दिले. पण त्या साधना जर तुम्ही आरूढ राहिला तर नक्कीच तुमच्या जीवाशिवाचा काला झाल्याशिवाय राहणार. कारण सद्गुरूने ते खूप मोठी साधना आपल्यामध्ये दिली. हा राजमार्ग आहे, हा गुह्य आहे. कारण जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत आपला कालवा चालणार आहे. आणि जोपर्यंत आपला कालवा बंद होत नाही तोपर्यंत आपला काला होणार नाही. त्यासाठी आपल्याला सद्गुरु दादांनी जे तत्व दिले की जीवाशिवाचं ऐक्य होण्यासाठी हे आपल्याला साधन दिले. आणि हा जीव त्याच्याशी जोपर्यंत ऐक्य होत नाही तोपर्यंत एकरूप होत नाही, त्याच्याशी अनन्य होत नाही, त्याच्याशी समर्पित होत नाही, त्याशिवाय त्याला आनंदच तो भेटणार नाही. म्हणून आधी हरीला ओळखा आणि त्याची भेट घ्या. म्हणून नाथ महाराज पुढे सांगतात की वैष्णवाची गुह्य काढीले निवडून एका जनार्दनी हरी बोला. हरीच बोलायला सांगितलं त्यांनी. की काय घ्या सांगितलं त्यांनी की वैष्णवाची गुह्य गुज त्यांनी निवडून काढलं आणि आपल्या हातामध्ये दिले महाराज. ते सहज दिलं महाराज. हे भेटण्यासाठी आपण ऐकतो प्रवचनामध्ये साधू संतांना खूप खस्ता खावा लागला, ह्यासाठी खूप तपश्चर्या करावी लागली. आणि हे तत्व त्यांच्या पदरात पडले महाराज आणि आपल्याला सहज भेटले. म्हणून आपल्याला त्याची किंमत कळत नाही. तुम्ही सांगा महाराज, आपण कामाला गेलो 8 दिवस पगार झाला तर ते पैसे खर्च करत असताना आपण 10 वेळा विचार करतो का नाही, हे पैसे हिथं जर 10 रुपये मोडलं नको मोडायला, एखादी काही वस्तू आली नको ही बोगस आहे नको ही करायला. तसं हे नामस्मरण आपल्याला सहज भेटले महाराज. त्यांनी खस्ता खाल्ले, त्यांनी कष्ट केले म्हणून त्यांना त्यांची किंमत आहे महाराज. आणि आपल्याला सहज भेटले म्हणून आपल्याला त्याची किंमत वाटत नाही. आपण ठोकारतो महाराज, ठोकारले त्याला. पण असं करू नका. कारण मी तुम्हाला उपदेश करणार नाही, तुम्ही अंगीकार केलाय. पण जे कोणी असेल नाही का, पण ह्याचा स्वीकार करा, ह्यातनं बाजूला जाऊ नका. तुमचं कोट कल्याण झाल्याशिवाय राहणार नका. ह्याला ठोकर हे अनमोल तत्व आहे महाराज. हे ब्रह्मदेवापासून आपल्यापर्यंत चालत आलेला हा वसा तो आपण आत्मसात केला पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये खूप समाधान आहे, खूप उद्धार आहे. आणि ही ज्ञान गंगा आहे, ही आनंद गंगा आहे. आणि ह्याच्यामध्ये खरंच ना आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे. आणि ह्या ठिकाणी आपल्या जीवाचं कोट कल्याण आहे. म्हणून नाथ महाराज या ठिकाणी सांगतात की ओळखीला हरी साठवीला पोटी होता त्याची भेटी दुःख कैचे नर अथवा नारी हो का दुराचारी मुखी गाता हरी पवित्र तो पवित्र ते कुळ धन्य त्याची माय हरी मुखे गाये नित्य नेमे काम क्रोध लोभ
जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा येते वैष्णवाची बिय काढिले निवडून एका जनार्दनी हरी बोला. त्यांनी आपल्याला काय सांगितलं? हरीच बोलायला सांगितले. काही ठिकाणी तर नाथ महाराज सांगतात की हरी बोला देता हरी बोला घेता हसता खेळता हरी बोला गाता हरी बोला खाता सर्व कार्य करिता हरी बोला भांडता हरी बोला कांडता उठता बसता हरी बोला लोकांची हरी बोला एकांती देह त्यागांती हरी बोला जनी हरी बोला आणि जनी एका जनार्दनी हरी बोला. हरीच बोलायला सांगितले महाराज. नाही तरी बोला आणि व्यर्थ गलबला करू नका. काय सांगितलं? काय म्हणतात महाराज की हरी बोला नाही तरी बोला व्यर्थ गलबला करू नका. त्यांनी सांगितलं की व्यर्थ गलबला करू नका. बोला तर हरीच बोला, घ्या तर हरीच घ्या. आणि कधी होतं महाराज असं की ज्यावेळेस आपली साधना होती, चिंतन होती, गवळणीची परिस्थिती होती महाराज, आहे का नाही? गवळणी दूध विकायला जायच्या, पण काय म्हणायच्या? दामोदर घ्या कोणी, गोविंद घ्या, कृष्ण घ्या कोणी, कान्हा घ्या. म्हणजे त्या काय म्हणायच्या? दही दूध त्यांच्या डोक्यात नव्हतं, पण काय डोक्यात होतं? चित्तामध्ये तो भगवंतच बसला होता, चित्तच कृष्ण झालं होतं त्यांचा. म्हणून त्यांच्या मुखामध्ये काय होतं? जे आपण म्हणतो ना खातो त्याचीच उलटी होती, आहे का नाही? तसं जे आपण ऐकतो, जे आता आपला ठसत नाही का, जो चित्ताला चिटकतं तेच आपल्या मुखातनं बाहेर पडतं. तसं गवळणी त्या काय म्हणायच्या? गोविंद घ्या कोणी, गोपाल घ्या, कृष्ण घ्या कोणी, दामोदर घ्या. पण त्या म्हणत नव्हत्या की दही घ्या कोणी, दूध घ्या कोणी. आणि सगळ्या त्या काय करायच्या? मथुरेच्या हसायच्या. मथुरेच्या कोण होत्या? संसारिक होत्या. आणि ह्या कधी होत्या? परमार्थिक होत्या. कारण त्यांच्या चित्तामध्ये काय होता? भगवंत भरलेला होता. त्यांच्या रोमारोमात कृष्णच भरलेला होता. त्या कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय सतत त्यांच्या, म्हणजे अर्जुन सुद्धा म्हणजे भगवंताचा भक्त होता, तो सुद्धा म्हणायचा कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय. म्हणजे सतत तो भगवंताचा. तुकोबराय काय म्हणायचे? रामकृष्ण ध्यानी, रामकृष्ण मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. म्हणजे बघा ना, जागृत स्वप्नी सुसुप्ती सगळ्या अवस्थेमध्ये भगवंत त्यांना दिसत होतो. पण आपल्याला तसा दिसतो का? आपल्याला प्रपंचाची स्वप्न पडतात, काय केलं? पडतात नाही बरं का महाराज. म्हणजे तुमचं म्हणजे चांगलंच आहे, तुम्ही भाग्यवान आहे. म्हणजे खरंच या ठिकाणी आपल्याला म्हणजे आपला खेळीमेळीचा परमार्थ आहे. तसं नाही का आपल्या दादांनी आपल्याला दिले, आपल्या चित्त फक्त आपल्या सद्गुरूला द्यायचे, काही नाही द्यायचं, फक्त चित्त सद्गुरूला द्यायचे. आणि ते चित्त काय एकदा समर्पित झालं, त्या चित्तात तो जा आपल्या येऊन जर बसला तर आनंद मगाशी लागला होता. पंढरीशी जारे आलेले संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. पाक पंढरीशी जारे आलेले संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. पाक मग पंढरीला जायचंय बा, पण कधी? ह्या संसाराला आल्यानंतर, ह्या संसाराला आल्यानंतर परत जाता येणार, ह्या देहाला आल्यानंतर पंढरीला जात आहे. मग दिनाचा सोयरा आहे तो, बघा खरा तो आपला सोयरा आहे, खरा तो आपला सखा आहे. पण आपण इथं काय झाले तर बाकीचे सोयरे जोडले तर भूत जन्मांती जन्मला शिनारा, हा देव तू सोयरा करी आता. हा बहुत जन्मांतरी काय झाले? आपण लय सोयरे जोडले, लय नाती जोडल्यात, पण खरंच नातं आपण जोडलं नाही. खरं नातं भगवंताशी आपल्याला जोडायचं. तो आपला सखा आहे, तो आपला मायबाप आहे, तो आपला पिता आहे, तो आपला बंधू आहे, तो आपला बहीण आहे. महाराज त्याच्याशी जर आपण एकरूप झालं ना, तो बहिणीचं प्रेम देतो, भावाचं प्रेम देतो, पतीचं प्रेम देतो, सद्गुरूचं प्रेम देतो, संतांचं प्रेम देतो, देवाचं मायबापाचं सुद्धा प्रेम देतो महाराज. पण आपण त्याच झालं पाहिजे, पण आपण त्याच होत नाही. आपण हातचा ठेवतो, त्याचं जातो वारी करायला, पण आपण काहीतरी काम वासना घेऊन जातो त्याच्याकडे. मग त्याच्या बदल्यात तो आपल्याला देतो, पण त्याची आपल्याला भेट होत नाही. काय? त्याची आपल्याला भेट होत नाही. पण निस्वार्थ भावाने त्याची जर आपण वारी केली, म्हणजे काही स्वार्थ न ठेवता, देवा मी आलोय, तू तुझ्यासाठी आलोय. काय देवा, मी तुझी वारी करतो, तू तुझ्यासाठी करतोय. हा जर भाव अंतःकरणात उपजला ना, आणि हा भाव जर त्याला समर्पित केला ना, मग देव आपल्याला जायचं कुठे ना, मग थाईचं वैसनी करा एक चित्त, एक चित्त कुठे बसा तुम्ही, मग तो
निघून गेलं पाहिजे, काकुलकीने हाक मारली पाहिजे. का म्हणे ते दुबळी कोण कोण जे वासुदेवासी गेले विसरून. हा आपण विसरून गेलोय त्याला. काय ते दुबळे ते दुबळे. हा श्रीमंत पैसा करोडपती असला तरी तो हा उलट तो पैशावाला ना त्याच्यापासून लांब जातो. काय पण तो दुबळा असतो. पण खरा इथं आहे ना भगवंताला विसरला ना तो दुबळा झाला बरं का. मग विसरली त्याला थोडं झाली हानी पद्धतीनं खाली 84च्या. काय त्याला जर विसरला ना तर मग काय त्याला 84 लक्ष योनीच्या खाली पचावं लागतात महाराज. मग काय एक योनी कोटी कोटी फेरा आहे. मग लागे वारा मानवाचा लागत का नाही माहित सुद्धा नाही. सांगता येतं माहिती का आपल्याला. मोकार चाललं मोकार येणं मोकार झालंय. परंतु आपल्याला ही ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं ह्या ठिकाणी. आणि खरंच तुम्ही आपल्याला ह्या वारीमध्ये चालला वारी खरी समजून घ्या. वारी समजली मी तुम्हाला. कारण ह्या ठिकाणी आल्यानंतर 2 शब्द बोलते. ह्या ठिकाणी आल्यानंतर ह्या देहाला आल्यानंतर स्वरूपाला मिळणं स्वरूपाला पोचवणं ही खरी वारी आपल्याला. ही वारी करत असताना त्यापर्यंत पोहोचणं ही खरी आपली वारी. आणि म्हणून आपल्या इथं कोट जीवाचं कल्याण आहे. ही वारी आपल्याला साधून घ्यायची. परत हा मनुष्याचा जन्म आपल्याला नाही. कारण समर्थ सद्गुरू आले त्यांनी आपल्याला हा मार्ग दाखवलाय. आणि त्यांचे खरंच थोर मोठे उपकार आहे. केले उपकार सांगू मी काय. बाप न करी आईशी माय. असं आपले आईबाप सुद्धा आपल्याला उपकार करत नाही. ते सुद्धा आपल्याला लहानाचं मोठं करतात परंतु त्यात स्वार्थ ठेवतात. परंतु महात्म्याचे एवढे मोठे उपकार आहेत त्यांनी आपल्याबद्दल कसला स्वार्थ नाही हे असं आपल्या हातामध्ये देऊन टाकले. म्हणून हे तत्व काय करायचं आपल्याला ते अंगीकार करायचंय. त्याच्याशी आपल्याला समर्पित व्हायचंय आणि त्या स्वरूपाशी आपल्याला एकरूप व्हायचंय. हाच आपल्या परमार्थाचा कळस आहे. आता झालेली सेवा तुम्हाला संत मायबापाच्या चरणाशी समर्पित करून दादांच्या ताईंच्या बाबांच्या पांडुरंगांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.